जोगेश्वरी पूर्व विधानसभेच्या जागेवरून भाजपमध्ये रस्सीखेच माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक यांच्यानंतर आता जिल्हाध्यक्ष संतोष मेढेकरांच्या कार्यकर्त्यांकडून उमेदवारीची मागणी। काश्मीरमध्ये आज दुसऱ्या टप्प्याचं मतदान 239 उमेदवार रिंगणामध्ये 25 लाख मतदार हक्क बजावणार आहेत। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। ओबीसीईट व्हीजेएनटी त्याचबरोबर एसबीसीसी विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा प्रतिपूर्ती योजनेसाठीची उत्पन्न दाखवल्याची अट रद्द करण्यात आली आहे। त्याऐवजी आता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सरकारकडे बंधनकारक असेल। राज्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षक आज रजेवर विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार। राज्यातील तीर्थक्षेत्र विकासाच्या 305 कोटी 63 लाख रुपयांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली, तर पंढरपूरमधील दर्शन मंडप रांग सुविधेसाठी 129 कोटी रुपयांच्या कामाचा समावेश असेल। नागपूर जिल्ह्यामधील करोडाईच्या आता 2119 मेगावॅट विस्तरित वीज प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली, तर कोराडीमध्ये आता नवीन 660 मेगावॅटचं 2 थर्मल पॉवर युनिट होतील।